मराठी स्टोरी। लठ्ठ बकरी आणि बारीक बकरी। एका सरदारने 2 बकऱ्या सांभाळलेल्या होत्या। त्यातली एक लठ्ठ होती आणि दुसरी बारीक होती। लठ्ठ बकरी रंगाने उजळ होती तर बारीक काळपट। लठ्ठ बकरीला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता। ती मालकाची लाडकी होती। सरदार रोज संध्याकाळी बकऱ्यांना बघायला येई, तेव्हा गोऱ्या गोमट्या लठ्ठ बकरीला जवळ घेई, तिची मान चोडी। अशा वेळी लठ्ठ बकरी अभिमानाने अजून फुगल्यासारखी वाटे। किडीमिडीत असलेली बकरी अशा वेळी अजूनच केविडवाणी आणि काळपट वाटे। बकऱ्यांसाठी चारा देणारा नोकरही लठ्ठ बकरीची जास्त काळजी घेई। तिला रोजच्या रोज हिरवा चारा देत असे, तिची मान चोडून तिला चारा खाऊ घालत असे। लठ्ठ बकरी बारीक बकरीकडे नेहमीच तुच्छतेने बघत असे, तिला आपल्या आसपासही फिरकू देत नसे। एक दिवस त्या सरदाराकडे त्या परगण्याचा प्रमुख येणार होता। सरदाराने त्या प्रमुखाला मेजवानी देण्याचे ठरविले। तशी त्याने आपल्या आचार्याला आज्ञा दिली। आचार्याने कोणती बकरी कापायची असे सरदारला विचारले। सरदार म्हणाला, लठ्ठ बकरीच कापा। परगण्याचा प्रमुख म्हणजे अर्थात मोठी आसामी आहे, त्याच्या बरोबरीने 8-10 माणसे तरी येणारच। लठ्ठ बकरी कापा आणि त्याची सुंदर चवदार कढी तयार करा। सरदारच्या आज्ञेनुसार जेव्हा आचारी लठ्ठ बकरीला मारू लागला, तेव्हा ती मनाशीच म्हणाली, स्वतःच्या लठ्ठपणाचा आणि सौंदर्याचा मला खूप अभिमान होता, पण आता मात्र मला त्याचा पश्चाताप होतो आहे। तात्पर्य: ज्या गोष्टीमुळे माणूस गर्विष्ठ होतो, कधीतरी तीच गोष्ट त्याच्यावर पश्चातापाची वेळ आणते। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।